जो माणूस निष्क्रिय होता त्याला घरी पाठवण्याचं काम जनतेनं केलं. नगर उत्तर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनी मांडली प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका. नगर उत्तर लोकसभा मतदारसंघातील तमाम सर्व जनता यांचे मी या ठिकाणी हात जोडून पहिले अभिवादन करतो. आपला माणूस आपल्यासाठी हीच भूमिका घेऊन मी यापुढे काम करणार आहे अशी ग्वाही आपणाला देतो. जनतेने जो निष्क्रिय माणूस होता त्याला घरी पाठवण्याचं काम केलं अशी प्रतिक्रिया मंगळवारी 4 जून रोजी सायंकाळी 7 वाजता MIDC येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. महाविकास आघाडीचे सर्वच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम सर्व जनता यांचे मी या ठिकाणी हात जोडून पहिल्यांदा आभार मानतो. आणि आपला माणूस आपल्यासाठी ही जी भूमिका घेऊन आलेला आहे हीच भूमिका उद्यापासून जनतेच्या सेवेसाठी ठेवून अहोरात्र जनतेची सेवा करील हा शब्द या निमित्तानं मी पहिल्यांदा देतो. निश्चितपणानं आनंद या गोष्टीचा आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अनेक प्रयोग करण्यात आले. त्या प्रयोगाला मात्र जनता बळी पडली नाही. जनतेनं ठरवलं होतं की आपला माणूस आपल्यासाठी भाऊसाहेब वागचौरे हा निश्चित केला होता आणि या मतदानामध्ये जनतेनं ते दाखवून दिलेलं आहे. चारही मुंड्या चित ही तुमची भाषा झाली. पण जनतेनं निष्क्रिय जो माणूस होता त्याला घरी पाठवायचं काम केलं आणि जनतेच्या दृष्टीनं मला वाटतं 10 वर्ष जो मतदारसंघ मागं गेला त्याला परत पूर्वत आणण्यासाठी आपला माणूस निवडून दिला. हे जनतेनं ठरवलेलं आणि केलेलं महान कार्य असं मी समजतो. आणि ज्या गोष्टी आज या मतदारसंघामध्ये ज्या अपेक्षित गोष्टी आहेत, प्रमुखतः पाट पाण्याचे जे काही प्रश्न आहेत या मतदारसंघातील हा संपूर्ण मतदार शेतीचा आणि पाट पाण्याचा आहे. तर शेतीचे जे जे काही प्रश्न आहेत ते हमी भावापासून तर पाट पाण्यापर्यंतचे सर्व असतील, चाऱ्यांचे असतील, पोटचाऱ्यांचे असतील, कालव्यांचे असतील किंवा नवीन पाणी उद्भवाचे असतील किंवा येणारं नवीन पाणी जे चालू आहे की जे जे वाहून जाणारं पश्चिमेला पाणी ते मराठवाड्याला न्यायचं आहे ते पहिलं आम्हाला दिलं पाहिजे. समन्याय पाणी वाटप कायद्यातील 8 TMC पाणी जे नेलं जातं आहे त्याचं त्या कायद्याचं पुनर्विलोकन झालं पाहिजे. असे अनेक रुंदीकरण कालव्याचं आहे, निळवंड्याचे जे डावा उजवा कालवा आहे त्याच्या पोटचाऱ्याचे प्रश्न आहेत ते पाणी देखील सर्व भागात मिळालं पाहिजे. पिण्याच्या पाण्याचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नासंबंधाने विषय असेल, विजेच्या असतील, रस्त्याचे असतील, महामार्गाचे असतील. पण प्रमुखतः माझं एक मोठं ध्येय आहे की हा मतदारसंघ पर्यटन आणि तीर्थक्षेत्राच्या निमित्तानं अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या पद्धतीनं शिर्डीच्या साईबाबांच्या नावानं शनी शिंगणापूरच्या तीर्थक्षेत्रानं देशाच्या आणि जगाच्या नकाशावर शिर्डी लोकसभा मतदारसंघ चमकतो आहे. तो या पर्यटनाच्या निमित्तानं चमकवण्याचा एक माझा माणूस आहे. त्याचं विश्लेषण तुम्हीच केलं पाहिजे, तुम्हीच ठरवलं पाहिजे. जे स्पष्ट दिसतं आहे की यामध्ये जनतेची मनामधली काय स्थिती आहे या देशातील मतदाराची ती या निमित्तानं पुढे आलेली आहे. तिचं विश्लेषण तुम्ही केलं तर मला वाटतं फार चांगलं होईल. ते करावं आणि जनतेला सांगावं. होय आता बघूया. आजच मी निवडून आलेलो आहे. आनंदाचा दिवस आणि कशाला गाडीचं नाव नगर जिल्हा 10 वर्षानंतर तुमचा वनवास संपलेला आहे. आजचा विजय तुम्ही कोणाला समर्पित करता? आजचा समर्पित वनवास तर नाही मी म्हणत, त्याला तुम्ही म्हणत असाल. मी तरी नव्हतो, पदावर नव्हतो एवढंच होतं, पण जनतेची सेवा करत होतो, जनतेमध्ये होतो, जनतेच्या प्रश्नामध्ये होतो, सुखामध्ये होतो, दुःखामध्ये होतो. तेव्हा हा परत विजय हा जनतेलाच मी समर्पित करतो, साईबाबांना समर्पित करतो. आणि आदरणीय या पक्षाचे जे खऱ्या अर्थानं शिल्पकार आहेत, आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे असतील, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, यांच्या चरणी देखील मी मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. निसर्गातलं नंदनवन साई बन,
साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई पण.